वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर बघा मग खरं तर ना आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन दोन्ही शेअर करणार आहे. कारण बऱ्याचदा आपल्याला काय होतं की असं वाटतं की बाहीची डिझाईन आणि बॅकनेकची डिझाईन मॅच व्हावी. सो आज मी आपण साडीचा पाव मीटर कपडा घेतलेला आहे. छान असा पैठणी साडीवरचा हा ब्लाऊज आहे आणि यावर आपण मॅचिंग साडीचा पाव मीटर कपडा वापरून त्याचबरोबर काटही आहे साडीला. सो दोन्हींचं कॉम्बिनेशन वापरून मॅचिंग बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत. आणि मी तुम्हाला खरं तर या दोन्ही डिझाईनची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने बाही आणि बॅकनेक डिझाईन दोन्ही मॅचिंगचं सहज स्टिच करता यावे. त्याचबरोबर फिनिशिंगच्या काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेवढं शक्य आहे तेवढं सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून बायचान्स जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी मॅचिंग बाही डिझाईन आणि बॅकनेक डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी छानशी डिझायनर ब्लाऊज स्टिच करता येईल. ठीक आहे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की ही आहे बाही. ऍक्च्युली ऑलरेडी कटिंग केलेली आहे आणि छान असं काठपदर ब्लाऊजवरची खरं तर बाही आहे. तर काठपदरचे जर ब्लाऊज असेल तर त्यावर बाही डिझाईन कशी बनवावी हे सुचत नाही, तर आजची ह्या बाही डिझाईनमुळे नक्कीच ब्लाऊजला आणि साडीला खूप सुंदर असं लुक येईल. सो सगळ्यात आधी मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार कशा पद्धतीने या डिझाईनची मार्किंग कटिंग स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. ठीक आहे. तर बघा खरं तर ही कोपऱ्यापर्यंत म्हणजे 9.5 इंचाची बाही आहे आणि अर्धा ते पाऊण इंच मार्जिन ऍड करून म्हणजे जसं 10.15 मार्किंग केलेली आहे आणि याची जी काही घडी होती तर ती आपण 8.5ची घेतलेली होती. आणि याचा ना खरं तर संपूर्ण ब्लाऊजचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तर त्यामध्ये कशा पद्धतीने जॉईन देऊन बाहीची कटिंग करावी तर हे सांगितलेलं आहे. तर व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते किंवा चॅनलवर जाऊन तुम्ही डायरेक्ट बघू पण शकता. ठीक आहे. सो बघा मग सगळ्यात आधी खरं तर आपल्याला ही जी काही बाही आपण कटिंग केलेली आहे तर याला आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता मी ह्या पिना काढून घेते आणि खरं तर दोन्ही साईडने जॉईंट पार्ट आहे त्यामुळे तो कट करून आधी सेपरेट करावा लागणार आहे. नेहमी कटिंग करताना आपण दोन्ही पण बाही शक्य असल्यास सोबतच कटिंग करत असतो. सो त्यामुळे मग हा जॉईंटचा पार्ट सुद्धा आपला जो होता ना तर तो सुद्धा म्हणजे एका साईडने जॉईंटच होता, आपण डबल फोल्ड करूनच कटिंग केलेली होती. आता हे कटिंग केल्यानंतर हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे. सो बघा एक पार्ट उलटा एक पार्ट सरळ असं त्यावर ठेवायचा आहे जॉईन करताना सुद्धा. आणि जी काही मार्किंग आहे ना किती मार्जिनचं आहे तर ते इथे मी मार्क करून घेते, जेणेकरून आपलं परफेक्ट मार्जिन पकडून जॉईंट येईल आणि बाही आपली कुठेही कमी जास्त होणार सुद्धा नाही. तर बघा मग एक पार्ट म्हणजे जी वरची बाही आहे त्यावर मी अस्तरचा पार्ट उलटा ठेवलेला आहे आणि जो काही आता खालचा पार्ट आहे ना तर तिथे सुद्धा बघा ह्या पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे. पिना लावला खरं तर मी, जेणेकरून ते स्टिच करताना कन्फ्युज व्हायला नको खरं तर यासाठी. ठीक आहे. आता या पद्धतीने सरळ बरोबर टीप देऊन आपण त्यावर दाबटीप देऊन सुद्धा जॉईंट देऊ शकतो, किंवा आता मी बघा कशा पद्धतीने जॉईंट देते तर ते तुम्हाला आता दाखवते. तर बघा इझिली आपण मी म्हटल्याप्रमाणे या पद्धतीने जिथे आपण मार्किंग केलेली आहे जसं कटिंग करताना ठेवलं होतं ना तर तसंच ठेवून सिंपल टीप मारू शकतो, तरी सुद्धा व्यवस्थित जॉईंट होतंय. आणि दोन्ही साईडनी टीप मारलेली आहे बघा, म्हणजे तो पार्ट एकदम परफेक्ट असा जॉईंट झालेला आहे. म्हणजे जसं आपण पिन लावलेले आहे तर तशी सिंपल टीप टाकून सुद्धा आपण जॉईंट देऊन ते पुन्हा सरळ करून दाबटीप देऊ शकतो, पण ते मार्जिन कमी जास्त होण्याचे चान्सेस असतात. सो अशा वेळेस तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा जॉईंट देऊ शकतात. सो मी तर सिंपल अशाच पद्धतीने इथे जॉईंट देऊन घेतलेला आहे, म्हणजे सरळ उलट्याचा जास्त काही प्रॉब्लेम सुद्धा येत नाही. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने दोन्ही पण स्लीव्ज आपण जॉईन केलेले आहेत. एक बाही इकडच्या साईडला दुसरी दुसऱ्या साईडला ठेवून घ्यायची, म्हणजे कन्फ्युज होणार नाही आणि बरोबर दोन वेगवेगळ्या साईडच्या स्लीव्ज होतील. खोलगट भाग पुढे घ्यायचा आहे, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, सो लक्षात राहू द्या. सेम त्याच पद्धतीने आपली जी काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सुद्धा त्याच पद्धतीने ठेवायची आहे. बघा यामध्ये टाकून घेतली आपण, म्हणजे कन्फ्युजन व्हायला नको. आणि आता आपण स्टिच करायला सुरुवात करूया. तर बघा हे पार्ट्स दोन्ही उलटे केले असंही लक्षात ठेवू शकतात, किंवा जो काही ब्लाऊजची बाही आहे तर ती सरळ ठेवायची आणि त्यावर आपली अस्तरची कटिंग केलेली बाही ठेवून घ्यायची. आणि सगळ्यात आधी खालच्या साईडला साधारणतः आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून सिंपल अशी एक टीप मारून घ्यायची आहे. काटोकाट सुद्धा तुम्ही टीप घेऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे.
आणि इथे टीप मारून झाल्यानंतर लगेचच दुसरी बाहीला पण आपण टीप मारूयात. शक्यतो ब्लाऊजचे दोन्ही साईडचे पार्ट जे असतात ना ते सोबतच स्टिच करण्याची सवय लावायची, जेणेकरून प्रत्येक पार्ट्स हा 2 वेगवेगळ्या साईडचे होतात. एकाच साईडचे होण्याचे चान्सेस राहत नाही. कारण की गडबडीमध्ये काय होतं, आधीचं एक स्टिच केलं नंतर दुसरं स्टिच केलं तर बऱ्याचदा ते एकाच साईडचे दोन्ही पण होऊ शकतात. आता एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे बघा, खालच्या साईडचं दोन्ही पण स्लीवचं. आणि आता कट झाल्यानंतर आपल्याला ही बाही या पद्धतीने सरळ करून इथे सिंपल एक टीप मारायची आहे. आता ही जी काही टीप आहे ना तर ही आपली अस्तरवर जाते, तर हा पॉईंट लक्षात राहू द्या, कन्फ्युज होऊ नका. खरं तर आपल्याला बाहीला दाबटीप द्यायची असते, पण त्याआधी ही टीप मारल्याने दाबटीप एकदम परफेक्ट येते. सो त्यामुळे तुम्ही ही स्टेप एक एक्स्ट्राची फॉलो करू शकता, जेणेकरून प्रॉपर फिनिशिंग सहित आपली बाही नक्कीच रेडी होईल आणि लवकर खराब होण्याचे चान्सेस नसतात आणि लुक पण छान येतं. तर बघा मग आता ही टीप मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आता बाही ह्या पद्धतीने व्यवस्थित सरळ करून खालच्या साईडला द्यायची आहे आपल्याला दाबटीप. तर बघा मग दाबटीप देताना काळजी घ्यायची आहे की अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. तर फिनिशिंग साठीची ही खूपच महत्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेतलेली आहे आणि आधीच्या स्टेपमुळे तर फिनिशिंग छानच येते. त्यानंतर आता आपल्याला बघा कडेकडेने बाही एकमेकाला जोडून घ्यायची आहे, म्हणजे अस्तरची बाही आणि ब्लाउज पीसची बाही. आता हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन कटिंग करताना आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. त्याचबरोबर जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, रिंकल्स येणार नाही. तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. नाही तर बऱ्याचदा बाहीमध्ये खूप गोळा होतं किंवा ती बाही तिरकी जोडली जाते, त्यामुळे फिटिंगला पुन्हा प्रॉब्लेम येऊ शकतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय काळजीपूर्वक टीप मारून घ्यायची. त्यानंतर जी काही मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाउज पीसची एक्स्ट्राची बाही आहे ना तर ती कट करून परफेक्ट मापाची बाही इथे आपल्याला रेडी करून घ्यायची आहे. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसच्या कपड्याची आपण एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, जेणेकरून स्टिचिंग करताना आपल्याला इझी जावं यासाठी. ठीक आहे. तर बघा मग दोन्ही बाहींचं झाल्यानंतर इथून आता आपल्याला एक मार्किंग करायची आहे बघा. तर मी 5 इंचाची मार्किंग केलेली आहे. तर तुम्ही सुद्धा तुम्हाला किती इंचाचा शेप हवा आहे त्यावर ते डिपेंड आहे. त्यासाठी आता मी इथे कॅनव्हास पेपर घेतलेला आहे. तर हा पेपर कॅनव्हास आहे, लक्षात राहू द्या. आणि खरं तर दोन्ही स्लीव्हसाठी आता आपण सोबतच कटिंग करणार आहोत, त्यामुळे मी 4 पदरी हा कॅनव्हास पेपर फोल्ड केला. बंद बाजूच्या साईडने आपल्याला इथे 5 इंचाची मार्किंग करायची आणि त्याचं निम्म 2.5 अशी सुद्धा मी मार्किंग करून ठेवलेली आहे. आणि ह्या पद्धतीने 1 इंच मार्जिन ठेवत हा छोटासा बॉक्स ड्रॉ करून घेतला. 30 मार्किंग दुसऱ्या साईडला सुद्धा करायची आहे बघा, म्हणजे दोन्ही पण व्यवस्थित सोबतच आपलं इथे बाही सेम कटिंग व्हाव्या. खरं तर यासाठी, कारण बऱ्याचदा काय होतं की एक साईडची बाहीचा शेप वेगळा येऊ शकतो, दुसऱ्या साईडचा वेगळा येऊ शकतो, त्यामुळे शक्यतो दोन्ही साईडचा सोबतच ड्रॉ करायचा. आणि बघा हा आकार देऊन घेतलेला आहे, तोच आकार इकडे पण फेंट फेंट दिसतोय, तो सुद्धा आपल्याला डार्क करून घ्यायचा आहे बघा. आणि तीच मार्किंग आता बघा इकडे पण दिसते, तर इथे सुद्धा मार्किंग करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही स्लीव्हसाठी एकदम परफेक्ट असे सोबतच मार्किंग आपल्या झालेले आहे. त्यानंतर हे या पद्धतीने कटिंग करून घ्यायचं आहे. थोडंसं मार्जिन आपल्याला कडेने ठेवायचं आहे. आता आपल्याला या दोन्ही पार्टसाठी लागणार आहे अस्तर. तर बघा मग अस्तर जे आहे ना तर ते थोडंसं एक्स्ट्राच लागणार आहे. आता मला तरी वाटत नाहीये की ब्लाउज पीस मधलं आपल्याला अस्तर उरेल, तर थोडासा वेगळा कलरचा माझ्याकडे, म्हणजे खूप मॅच नव्हता होत पण थोडाफार मॅच होणारा हा आधीचं अस्तर उरलेलं होतं, तर ते इथे मी यूज करते. तर ते सुद्धा बघा कडेने मार्जिन ठेवतच खरं तर मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. आता आपण एक पार्ट मी पिन लावून साईडला ठेवला आणि ह्या पद्धतीने अस्तर त्यावर आपण कटिंग केलेला कॅनव्हास पेपरचा शेप ठेवायचा आणि कडेकडेने सिंपल टेप मारून घ्यायची, जेणेकरून कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडला जाईल. ही टीप मारल्यानंतर आपल्याला हे जे काही अस्तर आहे ना ते ह्या पद्धतीने फोल्ड करून सुद्धा टीप मारायची, जेणेकरून आपला कॅनव्हास पेपर अस्तरमध्ये सगळ्या साईडने व्यवस्थित पॅक होतो आणि धुतल्यानंतर सुद्धा आपला ब्लाऊज खराब होत नाही. तर चारही बाजूने त्याच पद्धतीने फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे. ठीक आहे. किंचितसं कुठे जर एक्स्ट्रा असेल तर ते कट करून व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. आणि आता हा पॅच आपला रेडी झालेला आहे. बाही या पद्धतीने फोल्ड करून सेंटरला चॉकने मार्किंग करायची, त्यावर बरोबर हा शेप ठेवायचा आहे आणि मध्यभागी बरोबर आपली एक टीप मारून घ्यायची, जेणेकरून सेंटर पासून दोन्ही साईडने आपला शेप सेमच यावा यासाठी. त्यानंतर जी काही परफेक्ट आपण स्केच पेनने मार्किंग केलेली आहे त्यावरच आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे.
ही टीप मारताना किंचित पण पुढे मागे होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण आपण जशी टीप मारणार आहोत तसंच बाहीचा शेप येणार आहे. त्यामुळे ही परफेक्ट टीप मारणं खूप गरजेचं आहे. तर बघा, बरोबर एक्झॅक्टली जी मार्किंग होती ना त्यावरच मी इथे टीप मारून घेतली. त्यानंतर आता आपल्याला हे बाही या पद्धतीने फोल्ड करून एक छोटा कट मारायचा आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर, अस्तर, बाहीचा अस्तर, कॅनव्हास पेपर हे काय असेल ते सगळंच कट करायचं आहे. आणि आता आपल्याला ह्या शेपला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. अजून एक महत्त्वाचं म्हणजे कट्स मारताना बाहीला कुठेही कट जाणार नाही एक्स्ट्राचा, याची काळजी घ्यायची. आणि इझिली या पद्धतीने बघा आतमध्ये फोल्ड केलेला आहे आणि किती छान प्रॉपर शेप सुद्धा आलेला आहे. आता आपल्याला ह्या शेपला द्यायची आहे दाबटीप. तर दाबटीप देताना आतला अस्तर किंवा कॅनव्हास पेपर वरती दिसणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे, जेणेकरून प्रॉपर असं फिनिशिंग सहित हा शेप रेडी व्हावा खरं तर यासाठी. ठीक आहे, तर बघा किती परफेक्ट असा आपला इथे शेप रेडी झालेला आहे. त्यानंतर आता हे मी इथे मोजून घेते आणि इकडच्या साईडचं कडेकडेचं जे आहे ना तर ते कट करते. तर हा साडीचा कपडा आहे, 1/2 मीटर कपडा कट केला होता. तर काही कपडा आपल्याला इथे बॅक पार्ट साठी लागणार आहे आणि काही कपडा आपण इथे डिझाईन म्हणजे बाहीच्या डिझाईनसाठी यूज करणार आहोत. ठीक आहे, तुम्ही सुद्धा साडीचा कॉन्ट्रास्ट 1/2 मीटर कपडा वापरून खूप सुंदर असे डिझाईन नक्कीच बनवू शकतात. आता आपल्याला याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहेत. तर बघा मग अतिशय व्यवस्थित सावकाशपणे थोडं थोडं पकडत आपल्याला एक एक प्लेट्स व्यवस्थित सेट करत करत इथे टीप टाकून घ्यायची आहे. खूप गडबड करायची नाही, कारण की प्लेट्स व्यवस्थित येणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. आणि बघा मग मी व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत इथे प्लेट्स टाकत टाकत एक साईडला टीप मारून घेत आहे. दुसऱ्या साईडला लगेच आपण एक एक पिन लावली तरी सुद्धा चालेल, पण यामध्ये सुद्धा खूप टाइम जाईल. सो त्यामुळे मग मी पिन न लावताच डायरेक्टच इथे छोट्या छोट्या प्लेट्स टाकून टीप मारून घेत आहे एक साईडने. आणि एक साईडने झाले की त्याच दुसऱ्या साईडला सेट करत करत आपल्याला बरोबर टीप मारता येईल. ठीक आहे, तर मी थोडी मोठीच पट्टी इथे तयार करून घेतली, म्हणजे दोन्ही स्लीव्ज यामध्ये आपल्या पुराव्यात खरं तर यासाठी. आता बघा बरोबर त्या दुसऱ्या साईडच्या म्हणजे त्या प्लेट्स दुसऱ्या साईडला व्यवस्थित सेट करत करत खरं तर आपण इथे टीप मारून घेत आहोत. ठीक आहे, हे बघा. तर आता ही प्लेट्स टाकत टाकत आपली ही संपूर्ण पट्टी इथे रेडी झालेली आहे. आता ती आपल्याला पुरत आहे की नाही पूर्ण याला तर ते चेक करायचं आहे, म्हणजे दोन्ही स्लीव्जला खरं तर त्या पुराव्यात, हे सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला अस्तर लागणार आहे, म्हणजे हे जे काही प्लेट्स टाकून आपण तयार केलेला आहे त्यासाठी किंचितचा छोटासा पॅच तयार करण्यासाठी. ठीक आहे, आता आपण या प्लेट्स टाकलेले जे काही पार्ट आहेत तर तो अस्तरला जोडून घेऊयात. आणि एकदा कॅनव्हास पेपर दुसऱ्या साईडचा ठेवून घेतला म्हणजे ते बरोबर पुरतंय की नाही याचा आपल्याला अंदाज येईल. हे बघा, तर मी मोजून घेतला आणि बरोबर इथून कट केला. आता आपण अस्तर आणि ह्या प्लेट्स टाकलेला जो काही आपला साडीचा कपडा आहे तर तो एकमेकाला कडेकडेने जोडून घेऊयात. तर चारही बाजूने आपल्याला व्यवस्थित टीप टाकून ते जोडून घ्यायचं आहे. आणि जे काही एक्स्ट्राचं असेल सगळ्याच साईडचं ते धागे दोरे वगैरे सगळं कट करायचं. आता आपल्याला हा पार्ट इथे सेंटरला लावून टीप मारून घ्यायची आहे. तर जिथे आपण दाबटीप मारलेली होती ना बरोबर त्याच लेवलमध्ये इथे टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, तर बघा आता ही टीप मारून झालेली आहे. आणि यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, इथे एक लेस लावायची आहे. सो ती लेस आता आपण इथे लावून घेऊयात. खरं तर बघा दोन्ही स्लीव्ज आपण रेडी करून घेतलेल्या आहेत व्यवस्थित ते पॅच लावून, कारण की प्लेट्स टाकून दुसरा पार्ट पण रेडी होता, मग खूप धागे निघण्याच्या आधीच आपण ती स्टेप कंप्लीट केली. आणि आता आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर बघा मी एकदम बारीक अशी सिल्वर कलरची लेस घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकता. त्याचबरोबर ज्या कलरची लेस यूज करणार आहात त्याच कलरचा धागा सुद्धा यूज करायचा आहे. आणि याचा काठ सिल्वर होता, सो त्यामुळे मग आपल्याला इथे सिल्वर कलरची लेस लागणार आहे. जर का तुमचा साडीचा काठ हा गोल्डन असेल तर तुम्ही गोल्डन किंवा थोडासा असं बघा आजकाल थोडासा असा रोज गोल्डन वगैरे आहे, तर जसा कलर असेल त्या पद्धतीची लेस तुम्ही इथे यूज करू शकतात किंवा पाइपिंग लावली तरी सुद्धा चालेल. पण मी इथे ही सिल्वर कलरची एकदम बारीक अशी नाजूक लेस घेतलेली आहे बघा. आणि ती बरोबर कानाकोपऱ्यावर आपल्याला फोल्ड करायची आहे, जेणेकरून ती एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित लागली जावी खरं तर यासाठी. आणि शेवटी सुद्धा ती व्यवस्थित फोल्ड करून आपल्याला तिथे पॅक करायची आहे. आणि ही जी काही लेस आहे ना तर इथे सुद्धा आपल्याला डबल टिप देऊन घ्यायची आहे. तर बघा मी नेहमीच सांगत असते लेस जाड बारीक कशीही असो शक्यतो डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे आहे. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते, ती वरती तरंगत नाही. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट
ब्लाऊजला खूप सुंदर असं फिनिशिंग सुद्धा येतं. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपण ही लेस लावून घेतलेली आहे आणि हा शेप वगैरे एकदम छान रेडी सुद्धा झालेला आहे. सो यानंतर काय करायचं आहे, आता इथे मध्ये आपल्याला एक एक मोती लावायचा आहे. जर का तुमचा ब्लाउजवर गोल्डन वर्क असेल तर तुम्ही गोल्डन कलरचा मणी किंवा अरी वर्क मध्ये जे आपण बीड्स यूज करू शकतो, म्हणजे जो करतो, तर ते तुम्ही इथे यूज करू शकतात. पण आता इथे सिल्वर होतं त्यामुळे इथे मी मोती घेतलेले आहे व्हाईट. तर आपल्याला हे व्हाईट मोती इथे बाहीला जो काही आपण साडीच्या कपड्यापासून छोट्या छोट्या चुन्या टाकत टाकत प्लेट्स रेडी केलेल्या आहेत, तर तिथे सुई धाग्याने लावून घ्यायचा आहे. तर मी 4 पदरी ऑरेंज कलरचा धागा घेते. तर तुम्ही सुद्धा जो कपड्यामध्ये यूज केला असेल तर त्याच कलरचा धागा यूज करायचा आहे आणि व्यवस्थित गाठ टाकून पॅक केलेला आहे. आणि आता इथून कट करते आणि एक एक मणी बरोबर इथे ओवून घ्यायचा आहे. बघा ठीक आहे, ते इथेच ठेवलेलं आहे मी, कारण की ते आधीच्या झाकणमध्ये ना साईडनी थोडंसं असं कॉर्नर होतं तर त्यामध्ये ते अटकत होतं खरं तर, म्हणून. तर बघा मग ह्या पद्धतीने बरोबर एक एक मणी होऊन घ्यायचा आहे आणि आपल्याला तो व्यवस्थित पॅक सुद्धा करून घ्यायचा आहे. तर बरोबर सेंटरलाच आपलं लागले जातील त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा ते व्यवस्थित सेंटरला लागले जात नाही. तिरके वगैरे जर लागले गेले तर संपूर्ण लुक आपलं बिघडू शकतं. सो तसं होऊ देऊ नका. तर तुम्ही ती प्लेट्स थोडीशी खालच्या साईडला फोल्ड करून पण तो मणी लावू शकतो. पण मी डायरेक्ट सिंपलच इथे लावून घेणार आहे एक 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 एक. जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही सेंटरला एक चॉकनी मार्किंग करू शकतात, म्हणजे बरोबर मध्यभागी तुम्हाला हा जो काही मोती आहे तर हे लावणं सोपं जाईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे तुमच्या ब्लाउजवर जर गोल्डन वर्क असेल तर गोल्डन मणी लावायचा आहे. इथे आता सिल्वरच लेस लावली होती, सिल्वर कलरचाच काठ वगैरे होता, सो त्यामुळे सिंपल मोती घेतले मी. एकदम छोटेसे बारीक नाजूक असे मोती इथे घेतलेले आहे. तुम्हाला जर यापेक्षा थोडे मोठ्या साईजचे घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर बघा मग फायनली आपण एकदम परफेक्ट असं बाहीला इथे हे मोती लावून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर असं लुक सुद्धा आलेला आहे आणि एकदम व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित एकसारखे सुद्धा लागले गेलेले आहेत. आणि बघा मग फायनली दोन्ही पण बाही आपल्या इथे छान प्रॉपर असं मोती वगैरे लावून रेडी झालेल्या आहेत. आता ही बाही जर का ब्लाउजला लावल्यावर ब्लाउजचं लुक कसं येतं तर ते मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून तुम्हाला पण आयडिया येईल की ब्लाउज कसा दिसू शकतो आणि तुम्ही तुमच्या कुठल्या ब्लाउजवर अशी डिझाईन करू शकता. तर बघा एकदम बरोबर सेंटरला आपण ती डिझाईन व्यवस्थित ठेवून बाही जोडलेली आहे. ते सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतं, कारण बऱ्याचदा डिझायनर बाही असेल तर आपल्याला ती कशी जोडावी हे सुचतच नाही. आणि हा प्रिन्सेस ब्लाउज होता, तर गळ्याला पुढे सुद्धा आपण ती बारीक एक लेस लावलेली आहे. आणि बघा किती छान असं खरं तर ह्या बाही डिझाईनमुळे ह्या ब्लाउजला लुक आलेला आहे. सो अशी छानशी ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि नक्कीच ह्या बाही डिझाईनमुळे आपल्या ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. ठीक आहे. तर हे बघा इथे तुम्ही बघू शकतात की हा आहे ब्लाउज पीस. छान असा काठपदर साडीवरचा ब्लाउज आहे. काठही मस्त आहे आणि मी तुम्हाला साडीही दाखवते. खरं तर साडी पण खूप सुंदर आहे, ऑरेंज कलरची आहे आणि मी दाखवलं तसं ब्ल्यू कलरचा ब्लाउज पीस आहे. सो कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे, साडीचा पोत वगैरे सगळंच मस्त आहे. सो यावर मॅच होणारी खूप छान अशी काठ आणि साडीचा कपडा वापरून आज आपण डिझाईन बनवणार आहोत. तर बघा खरं तर इथे मी अस्तरचा बॅक पार्ट आणि ब्लाऊजचा बॅक पार्ट असं दोन्ही कटिंग करून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला याची माप कशी आहेत ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावं यासाठी. तर बघा मग हा जो काही ब्लाऊज आहे तर ह्या ब्लाऊजची जी काही उंची आहे तर ती आहे इथे 13 अधिक 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 14 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण टाकलेलं आहे 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर. तर बघा इथे 5.5 ला मार्किंग केलेली आहे आणि याचा जो काही मुंडा आहे तर तो आपण इथे घेतलेला आहे 5.25 इंचाचा आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा इथे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर इथून घेतलेला आहे आपण छातीचा चौथा भाग म्हणजे 8.5 अधिक 2 इंच मार्जिन, असं टोटल 10.5 ला मार्किंग करून या बॅक पार्टची आपण इथे खरं तर कटिंग करून घेतलेली आहे. त्यानंतर बॅक साईडच्या टक्स पॉईंटची मार्किंग केली. 2 इंच आपलं जे काही मार्जिन होतं, तुमचं 1.5 असेल तर 1.5 तेवढं सोडून मग तिथपर्यंत सेंटर पर्यंत पासून म्हणजे तिथून सेंटर पर्यंत किती आहे माप तर त्याचं निम्म घ्यायचं आणि अर्धा इंच साईडनी मार्क करायचं. तर अशा पद्धतीने टक्स टाकायचा आहे. जे कुठलीही साईज असो मेथड एकच आहे. ठीक आहे. तर टक्स पॉईंटची सुद्धा मार्किंग करून घेतली. त्यानंतर याचा जो काही गळा आहे
तर त्याची सुद्धा सिंपल गोल गळा आपण इथे मार्किंग केलेली आहे. तर बघा गळा म्हणजे मागचा गळा होता 8, अर्धा इंच मार्जिन असं टोटल आपण इथे 8.5 ला मार्किंग करून घेतलेली आहे. हा बॉक्स ड्रॉ केला आणि क्रॉसमध्ये 1 ला मार्किंग करून गोल गळ्याचा शेप सुद्धा दिलेला आहे. खरं तर आता गोल गळ्यावर आपण खूप सुंदर डिझाईन बनवणार आहोत, कारण बऱ्याचदा कस्टमरला गोल गळा हा खूप आवडत असतो आणि त्यावर ट्रेंडिंग अशी डिझाईन कशी बनवावी हे सुचतच नाही. तर ही डिझाईन तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात. तर मी थोडंसं डार्क करते जेणेकरून तुम्हाला ते क्लिअर दिसावं. खरं तर यासाठी आता गोल गळ्याची जी काही मार्किंग केलेली आहे तर तो गळा आपल्याला इथे लगेचच कट करून सुद्धा घ्यायचा आहे. तर बघा मग ब्लाऊजचा बॅक पार्ट साईडला ठेवते आणि जी मार्किंग केलेली आहे एक्झॅक्टली त्यावरच आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे. ठीक आहे, तर परफेक्ट असा गोलाकार गळा आपला इथे रेडी झालेला आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी अस्तर आणि ब्लाऊज पीसचा बॅक पार्ट एकमेकाला इथे जोडून घ्यायचा आहे. तर ही आपली बेसिक स्टेप आहे. तर बघा मग त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला जो काही आपला ब्लाऊजचा बॅक पार्ट आहे तर तो सरळ ठेवायचा आहे. त्यावर आपण कटिंग केलेला अस्तरचा बॅक पार्ट ठेवायचा आहे बघा, आणि सेंटरला एक पिन लावून घेऊयात. आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला सुद्धा एक एक असा टोटल 3 पिना लावून घ्यायच्या आहे, जेणेकरून स्टिच करताना आपलं तिरकं वगैरे जाणार नाही. त्याचबरोबर गळारुंदी सुद्धा एकदा मोजून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ते स्टिच करताना प्रॉब्लेम येणार नाही आणि शोल्डर उतरण्याचे चान्सेस पण राहणार नाही. आता बघा या पद्धतीने पिनअप केल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला खरं तर इथे जो काही गळा आहे गोल गळा तर तिथे टीप मारून घ्यायची आहे. तर तिथे टीप मारताना सगळ्यात आधी आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन पकडायचं आहे. तर बघा मग पाव इंच मार्जिन पकडत पकडत इथे कडेकडेने आपल्याला या पद्धतीने संपूर्ण गळ्याला टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना मार्जिन कमी जास्त होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, कारण बिना कॅनव्हास पेपरचा हा गळा आहे. सो त्यासाठी तो अतिशय सावकाशपणे आपल्याला स्टिच करणं किंवा ही टीप मारणं तितकंच गरजेचं आहे. आता ही टीप मारून झाल्यानंतर लगेचच कमरेच्या साईडला साधारणतः अर्धा इंच एवढं मार्जिन पकडत टीप मारायची. या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचं पार्ट दोन्हीही आपलं फिनिशिंग सहित सोबतच रेडी होतं. टीप मारल्यानंतर जे काही कमरेच्या साईडला एक्स्ट्राचं किंचितचं ब्लाऊज पीसचं फॅब्रिक असेल तर ते कट करायचं आणि गळ्याच्या मध्ये सुद्धा जे काही एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे तर ते सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचं आहे. त्यानंतर गळ्याला द्यायचे आहे छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा बॅक पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर असा गोल फिनिशिंग सहित सरळ व्हावा, त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग ह्या पद्धतीने मी व्यवस्थित ते सरळ करून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला सगळ्यात आधी द्यायची आहे दाबटीप, कुठे गळ्याच्या साईडला. तर बघा मग लक्षात राहू द्या, दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आपला अस्तरचा आतला जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडणार नाही. तर फिनिशिंगसाठी ही खूपच महत्त्वाची टीप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायचीच आहे. तर बघा मग मी अतिशय सावकाशपणे खरं तर इथे ही दाबटीप देऊन घेतलेली आहे. ठीक आहे, यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप देऊन घ्यायची आहे. मी म्हटलंच होतं की गळा आणि कमरेचा पार्ट आपला दोन्हीही सोबतच इथे फिनिशिंग सहित रेडी होतो. सो त्यामुळे मग लगेचच कमरेच्या साईडला सुद्धा दाबटीप द्यायची आणि तिथे सुद्धा आतला अस्तरचा कपडा वरती दिसणार नाही याची काळजी घेतच आपल्याला ही दाबटीप टाकून घ्यायची आहे. हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा अस्तरचा कपडा वरती दिसतो आणि ब्लाऊजचं सगळं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे, तर बघा किती प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा पार्ट रेडी झाला. त्यानंतर आता बघा ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे, तर लक्षात राहू द्या. आणि अजून एक महत्वाचं म्हणजे हे जोडताना कुठे गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. तर बघा मग किती प्रॉपर फिनिशिंग सहित जोडलेला आहे. त्यानंतर ब्लाऊज पीसचा जो काही एक्स्ट्राचा कपडा आहे तर तो सुद्धा इथे कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजेच आपला परफेक्ट मापाचा बॅक पार्ट रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाऊज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, त्यामुळे ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग किती परफेक्ट असा आपला हा बॅक पार्ट इथपर्यंत रेडी झाला. त्यानंतर सेंटर पॉईंटची मार्किंग केलेली आहे आणि किती डिस्टन्स आहे तर तो एकदा मोजून घ्यायचा आहे. तर वरती आणि खाली अर्धा इंच आपल्याला खरं तर सोडून घ्यायचं आहे. इथे बघा जास्त सोडलं तरी सुद्धा चालणार आहे. आता बघूयात, मला असं वाटतं की 3.5चा आपण इथे छोटासा पॅच रेडी करू शकतो, म्हणजे खूप कमी पण नाही होणार आणि खूप जास्त पण होणार नाही. तर आता हे तुमच्या गळ्यावर डिपेंड असेल, वर आणि खाली दोन्ही साईडला अर्धा इंच तरी सुटलं पाहिजे. 1 इंच सोडलं तरी सुद्धा चालेल. ठीक आहे, आता मी इथे पेपर कॅनव्हास घेतलेला आहे, कारण की ब्लाऊज डिझाईनसाठी आपल्याला पेपर कॅनव्हासच लागत असतो.
तर बघा मग 3.5ला मार्किंग करून घेतली. त्याचबरोबर इथे त्याचं निम्म घ्यायचं आहे 3.5चं. तर 1.25ला मार्किंग केली बघा आणि 1 इंच रुंदी घेतलेली आहे. आणि ह्या पद्धतीने लाईन ड्रॉ करून हा छोटासा बॉक्स इथे काढायचा. ही आपली बेसिक स्टेप आहे. आता यानंतर काय करायचं आहे आपल्याला, इथे ना छोटासा कर्व काढायचा आहे. तर अर्धा इंच किंवा 1.25 इंच तुम्ही इथे गॅप घेऊ शकतात. तर मी अंदाजेच काढलेला आहे, पण 1 इंचापेक्षा तो कमी आलेला आहे. ठीक आहे. आता हीच मार्किंग आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा फेंट दिसते, तर ती डार्क करून घ्यायची, जेणेकरून दोन्ही साईडने सेंटर पासून आपला शेप व्यवस्थित सरळ यावा यासाठी. तर बघा सगळ्या साईडने एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून आपण हा कॅनव्हास पेपर इथे कट केला. आता त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे. तर कटिंग करताना जे काही थोडंफार अस्तर उरलेलं आहे, तर त्याचाच पार्ट घेतलेला आहे. आणि सगळ्यात आधी आता आपल्याला ह्या कॅनव्हास पेपरचा जो काही शेप आहे त्याला अस्तर जोडून घ्यायचं आहे. तुम्हाला जर अस्तर उरलं नाही तर तुम्ही दुसरं पण तुमचं आधीचं उरलेलं यूज करू शकतात, कारण की हा जो काही ब्लाऊज आहे याच्या स्लीव सुद्धा मोठ्या आहे. पण मग थोडासा तुकडा होता तर तो इथे पुरतोय, तर मी इथे यूज करते. सगळ्यात आधी कडेकडेने टीप मारून फक्त इझिली कॅनव्हास पेपर आणि अस्तर एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. त्यानंतर सगळ्या साईडने थोडंसं मार्जिन ठेवायचं आहे आणि एक्स्ट्राचा ब्लाऊज पीस कट करायचा. आता तो फोल्ड करून घ्यायचा आहे आणि टीप मारून घ्यायची आहे. म्हणजेच कॅनव्हास पेपर आपला हा जो काही अस्तर आहे ना, तर यामध्ये सगळ्या साईडने पॅक होईल आणि धुतल्यानंतर सुद्धा ब्लाऊज खराब व्हायला नको, त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. तर बघा मग अशा पद्धतीने सगळ्याच साईडने आपण इथे टीप मारून घेतलेली आहे. आता हा रेडी झालेला पॅचला सेंटरला मार्किंग केलेली आहे. बॅक पार्टचा सेंटर आणि हा सेंटर मॅच करत सगळ्यात आधी आपल्याला मध्यभागी एक टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे काय होतं की मध्यभागी म्हणजे सेंटर पासून दोन्ही साईडला शेप आपला सरळ येतो. कमी जास्त किंवा तिरका वगैरे वर खाली असं होण्याचे चान्सेस राहत नाही. जर तुम्ही अंदाजे टीप दिली तर बऱ्याचदा टीप मारताना तो हलू शकतो. आणि आता जी काही आपण असा थोडासा गोलाकार शेप दिलेला आहे बघा, तर त्या शेपवर इथे टीप मारून घ्यायची आहे. तर एक्झॅक्टली जी मार्किंग आहे त्यावरच टीप येईल याची काळजी घ्यायची आहे, कारण की आपण जशी टीप मारणार तसाच आपला शेप इथे येणार आहे. त्यामुळे अतिशय काळजीपूर्वक खरं तर आपल्याला इथे टीप मारून घ्यायची आहे. आणि बघा मी एकदम परफेक्ट अशी बरोबर त्या म्हणजे जी काही मार्किंग होती ना तिथेच टीप मारून घेतलेली आहे. तर तुम्ही सुद्धा अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक इथे टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करून छोटा कट मारला आणि हा मधला कॅनव्हास पेपरचा अस्तर, ब्लाऊज पीस हा सगळा पार्ट खरं तर आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे. एक लाईन एवढं मार्जिन इथे ठेवायचं आहे. आणि आता या शेपला तिथे छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा कॅनव्हास पेपर आतमध्ये फोल्ड करू तर प्रॉपर असा आपल्याला जसा शेप हवा आहे, जसं आपण ड्रॉ केलेला आहे तसा यावा. त्यासाठी ही स्टेप खूप इम्पॉर्टंट आहे. फक्त एवढंच आहे की कट्स मारताना कुठेही ब्लाऊजला कट जाणार नाही याची सुद्धा आपल्याला काळजी इथे घ्यायची आहे. आणि बघा मग आतमध्ये फोल्ड केलेला आहे, व्यवस्थित प्रेस करून घ्यायचं. आणि आता आपल्याला या शेपला कडेकडेने द्यायची आहे दाबटीप. तर बघा मग इथे दाबटीप देताना सुद्धा काळजी घ्यायची आहे की जो काही कॅनव्हास पेपर वगैरे लावलेला आहे ना, तर त्याचा अस्तर वरती दिसणार नाही, म्हणजे आपल्या ब्लाऊजची डिझाईनची किंवा हा जो काही शेप आहे त्याची फिनिशिंग बिघडायला नको. त्यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे, कारण बऱ्याचदा गडबडीत काय होतं, थोडाफार कपडा दिसतो आणि सगळं ब्लाऊज डिझाईनचं लुकच बिघडतं. सो तसं होऊ देऊ नका. आणि बघा मग इथे तुमच्या लक्षात येईल खरं तर किती छान प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा मधला शेप इथे रेडी झालेला आहे. बघा किती छान व्यवस्थित आलेला आहे. आता हा जो काही पार्ट आहे तर त्याच्या मापाचं मी इथे अस्तर कट करून घेतलेला आहे. आणि सध्या आता हा जो काही पार्ट आहे ना, तर हा मी साईडला ठेवते. आणि साडीचा इथे 1/2 मीटर कपडा घेतलेला आहे. तर दोन्ही साईडने काठ होते, तर ते काठ मी कट करून सेपरेट करून घेते आणि साईडला ठेवून घेतले. त्यानंतर जो काही साडीचा कपडा आहे ना, तर तो आपल्याला किती लागतोय रुंदीला तर ते चेक करत मी ही पट्टी इथे कट करून घेते, कारण की बाही डिझाईनसाठी सुद्धा आपल्याला साडीचा कपडा हा लागणारच आहे. आता बघा सगळ्यात आधी काय करायचं, ही जी काही पट्टी आहे ना ती याला अशी छोट्या छोट्या चून टाकायच्या आहे, म्हणजेच प्लेट्स टाकायच्या आहे. हे बघा, तर व्यवस्थित सेम येतील, थोडी याची काळजी घ्यायची आहे, खूप गडबड करायची नाहीये. आणि साडीचा कपडा असतो तर दुसऱ्या साईडने तर ते व्यवस्थित प्रेस करूनच आपल्याला टीप मारावी लागणार आहे, लगेच त्या सेट होणार नाहीये. पण जेवढं शक्य आहे तेवढं व्यवस्थित थोडं थोडं पकडत पकडत खरं तर आपल्याला इथे या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत. ठीक आहे. आणि त्यानंतर जे काही अस्तर आहे ना, तर ते बघायचं आहे आणि त्याच्या बरोबर लांबीच्या आपल्याला प्लेट्स टाकत टाकत हा पार्ट खरं तर इथे रेडी करायचा आहे. आता जेवढं होतं तेवढं सध्या झालेले आहेत प्लेट्स.
तर दुसऱ्या साईडच्या सुद्धा जेवढं शक्य आहे तेवढं मी इथे सेट करत करत टीप मारून घेते बघा. तसं थोडं अवघड जातं कारण की साडीचा कपडा असतो तो व्यवस्थित सेट होत नाही. काही काही कपडे लवकर सेट होतात, काही काही लवकर होत सुद्धा नसतात. तर बघा मग व्यवस्थित मी थोडं थोडं पकडत खरं तर ह्या प्लेट सेट करत करत इथे ही टीप मारून घेतलेली आहे. ठीक आहे. आता हे आपल्याला अस्तरला म्हणजे जो काही अस्तर आपण जॉईन केलेला आहे ना त्यासाठी आपल्याला हे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता आपल्याला तयार झालेला हा पार्ट अस्तर सहित पॅक करून घ्यायचा आहे. ठीक आहे. हे बघा ह्या पद्धतीने आता कडेकडेने म्हणजे चारी बाजूने खरं आपण इथे टीप मारून घेऊयात जेणेकरून ते व्यवस्थित आपला सगळ्या प्लेट सेट होतील आणि डिझाईन प्रॉपर अशी फिनिशिंग सहित रेडी व्हावा यासाठी. ठीक आहे. कुठे गोळा होणार नाही, तिरका जाणार नाही, तर या छोट्या मोठ्या गोष्टींची सुद्धा खरं तर इथे आपल्याला काळजी घ्यायची आहे. आता हे जोडून झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचं दिसते तर ते सगळंच आपण इथे कटिंग करून घेऊया. त्यानंतर आता आपण जो काही आपला बॅक पार्ट आहे तिथे व्यवस्थित सेट होतंय का बसतंय का ते चेक करायचं तर बरोबर आहे. ठीक आहे. आता काय आहे की हा जो काही पार्ट आहे ना तर मी बघा इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि आता ते फोल्ड करून सिंपल टीप मारूयात म्हणजे तो कसा ना बॅक पार्टला खालच्या साईडने पण दिसणार नाही. त्याचबरोबर ही टीप मारल्याने त्याचा एक फायदा हा आहे की आपले धागे निघण्याचे चान्सेस राहणार नाही. तुम्ही इथे डायरेक्ट इंटरलॉक सुद्धा करू शकतात. आता मी ब्लाउज कम्प्लीट झाल्यानंतरच इथे इंटरलॉक खरं तर करणार आहे कारण करावंच लागेल नाही तर धागे निघून निघून ब्लाउज लवकर खराब होईल. आणि बघा मग हा तयार केलेला छान छोटासा पॅच आपल्याला ह्या पद्धतीने इथे मध्यभागी लावून घ्यायचा आहे. तर जी काही दाबटीप दिलेली होती ना तर बरोबर त्याच लेवलमध्ये इथे टीप मारून घेणार आहोत आपण. हे बघा अतिशय सावकाश दाखवते मी तुम्हाला जेणेकरून तुम्हाला खरं तर ना आपला हा व्हिडिओ बघून अशी छान ट्रेंडिंग न्यू लुक मधली डिझाईन सहज बनवता यावी यासाठी. हे बघा तर किती छान छोटासाच घेतलेला आहे खरं तर मी मधला शेप. तुम्हाला थोडासा ब्रॉड घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकतात पण मला काही तेवढी गरज वाटली नाही कारण की काठ पण दिसला पाहिजे आणि काठाच्या मध्ये हा तयार झालेला छोटासा पॅच तो सुद्धा साडीचा कपडा म्हणजे ते कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन ना खरं तर खूप सुंदर दिसतंय. सो अशी डिझाईन गोलगळ्यावरची तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा. आता बघा इथपर्यंत हे रेडी झालेलं आहे आणि यानंतर काय करायचं आहे आपल्याला इथे ना एक लेस लावायची आहे. खरं तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस लावू शकतात पण याचा काठ आहे ना तर तो सिल्वर येतोय त्यामुळे याला गोल्डन लेस मॅच होत नाहीये. मग मी ते सिल्वर लेस लावून घेते. आता बघा महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे लेस लावताना ज्या कलरची लेस असेल त्याच कलरचा धागा यूज करायचा. मी नेहमी सांगत असते फिनिशिंगसाठी ते खूप इम्पॉर्टंट आहे. सो सगळ्यात आधी मी धागा ओवून घेते आणि आता ही लेस लावायला सुरुवात करते. तर बघा हा मधल्या शेपसाठी मी एकदम बारीक अशी लेस घेतलेली आहे. खूप ब्रॉड घेतलेली नाहीये कारण की ती कानाकोपऱ्यावर व्यवस्थित फोल्ड होणं तितकंच गरजेचं आहे आणि या कोपऱ्यावरती आपल्याला व्यवस्थित फोल्ड सुद्धा करायची आहे बघा. आणि पुन्हा तिथून फिरून आपण ह्या पूर्ण शेपला ही छान छोटीशी नाजूक अशी लेस लावून घेतलेली आहे. खरं तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस यूज करू शकतात म्हणजे ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरवर डिपेंड आहे. आणि बघा ही लेस लावल्यावर ह्या लेसला मी डबल टिप देते. मी नेहमीच सांगत असते लेस म्हणजे जाड बारीक कशीही असो शक्यतो त्याला डबल टिप देत चालायची. त्याचे 2-3 फायदे असतात. महत्वाचं म्हणजे लेस पॅक लागली जाते ती वरती तरंगत सुद्धा नाही आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा किती छान प्रॉपर फिनिशिंग आहेत आपण ही लेस लावलेली आहे. त्यानंतर आता तशीच सिल्वर कलरची लेस मी इथे गळ्याला सुद्धा लावून घेते. खरं तर ती बारीक लेस ना माझी संपत आली होती सो त्यामुळे मी फक्त त्या शेपलाच लावलेली आहे आणि वरचा जो काही गोलाकार शेप आहे तिथे थोडीशी ब्रॉड आहे वेगळी म्हणजे थोडंसं वेगळी डिझाईन आहे पण ती लेस इथे घेतलेली आहे कारण की आता दुकानात जाणं म्हटलं की मग आता इथेच माझा हे जे काही डिझाईनचं काम आहे तर हे थांबलं असतं. सो म्हटलं असो ही लेस सुद्धा मॅच होते आणि शेपला तर बारीक लावलेली आहे सो त्यामुळे मग गळ्याला थोडीशी ब्रॉड लावू शकतो असंही लुक छान येईल. आता तुम्ही सेम पण लावू शकतात किंवा वेगवेगळी सुद्धा यूज करू शकता. ठीक आहे. तर ते तुमच्यावर किंवा तुमच्या कस्टमरवर डिपेंड आहे. आता ही जी काही लेस आहे ते इथे सुद्धा बघा मी डबल टिप देऊन घेते जेणेकरून ती लेस व्यवस्थित पॅक लागली जाईल प्रॉपर फिनिशिंग सहित. आणि बघा मग फायनली गळ्याच्या साईडने सुद्धा आपण खूप छान अशी इथे लेस लावून घेतलेली आहे आणि किती छान असं लुक सुद्धा खरं तर इथे आलेला आहे. सो फायनली मधला शेप आणि वरचा गोलगळा दोन्ही ठिकाणी मस्त असं सिल्वर कलर कॉम्बिनेशनची लेस यूज केलेली आहे. खाली कमरेच्या साईडला लावायची असेल तर लावू शकतात नाही लावली तरी चालेल. आता खाली तर काटच आहे त्यामुळे मी तर काही इथे लेस लावत नाहीये. जर तुमच्या ब्लाउजला काट नसेल तर तुम्ही खाली पण बॉर्डरला एखादी लेस
लावू शकता. ठीक आहे. आता इथपर्यंत झाल्यानंतर आपल्याला इथे बॅक साईडला टाकायचे आहेत टक्स. तर ते टक्स टाकून घेऊयात आता आपण. त्याआधी इथे मी नॉट लावून घेते. तर बघा रेडीमेड सिल्वर कलरची नॉट आपल्याला यूज करायची आहे. एका ब्लाऊजसाठी 1 मीटर नॉट सफिशियंट असते आणि बरोबर सेंटरमधून ती कट करायची. खरं तर याला फॅब्रिकचे लटकन बनवायचे आहेत की रेडीमेड तर हे अजून डिसाइडेड नाहीये. त्यामुळे मी सध्या फक्त नॉट लावून ठेवते. जर फॅब्रिकचे लटकन बनवणार असेल तर तुमच्यासोबत मी नक्कीच शेअर करेल आणि जर रेडीमेड असेल तर रेडीमेड. ठीक आहे. आता बघा ते एक साईडला लावून घेतलेलं आहे. तीच मार्किंग आता आपल्याला दुसऱ्या साईडला सुद्धा करून घ्यायची आहे आणि तिथे सुद्धा व्यवस्थित ते डबल टिप देऊन पॅक करून घ्यायचे आहे, कारण ते निघायला नको. बऱ्याचदा काय होतं की आपण एकच टिप मारतो आणि ते व्यवस्थित पॅक होत नाही. सो तसं होऊ देऊ नका. ठीक आहे. तर बघा मग अशा पद्धतीने छान असं आपण हे नॉट परफेक्ट लावून घेतलेले आहे. मी म्हटलं की लटकनचा अजून काही डिसाईड नाहीये आणि आता यानंतर आपण इथे बॅक साईडला टक्स टाकून घेऊयात. खरं तर इथे आपण टक्स पॉईंटची मार्किंग ऑलरेडी केलेलीच आहे. ती मार्किंग बघा फेंट फेंट दिसते. तर पट्टीच्या सहाय्याने फक्त ती थोडी डार्क करून घेऊयात आणि मग ती जी काही लाईन ड्रॉ केली आहे त्यावर ह्या पद्धतीने फोल्ड करत अर्धा इंच असं मार्जिन पकडत तिरका टक्स आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. तर तो आपण इथे टाकून घेऊयात. टक्सला सुरुवातीला आणि शेवटी डबल टिप देऊन लॉक करायचा आहे. त्याचबरोबर संपूर्ण टक्सला सुद्धा डबल टिप द्यायची आहे. तर हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे, तर लक्षात राहू द्या. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा फोल्ड करून तिरका टक्स आपण इथे टाकलेला आहे आणि तिथे सुद्धा डबल टिप दिली. सुरुवातीला डबल टिप देऊन लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे, म्हणजे तिथून शिलाई निघणार नाही. अर्थातच ब्लाऊज सुद्धा आपला लवकर खराब होणार नाही. तर बघा इथपर्यंत आपला आता स्टिच झालेला आहे. आता पुढे काय करायचं एकदम महत्वाचा पॉईंट आहे, तर तो मी तुम्हाला सांगते. तर बघा मग आता आपण जी डिझाईन बनवलेली आहे मध्ये इथे सेंटरला एक मार्किंग करायची आहे आणि आपल्याला इथे मोती लावायचे आहे. तर मोती म्हणजे व्हाईट कलरचे मणी. लक्षात राहू द्या. का? कारण आपल्या सिल्वर कलरची लेस यूज केलेली आहे. काठ सुद्धा सिल्वर आहे. जर गोल्डन असेल तर आपण गोल्डन मनी इथे यूज केले असते आणि मी एकदम बारीक साईजचे इथे घेतलेले आहे. तुम्ही यापेक्षा थोडे मोठे मीडियम साईजचे सुद्धा घेऊ शकतात, पण मला इथे एकदम छान छोटेसे नाजूक हवे होते. सो त्यामुळे मग मी इथे छोटेसेच घेतलेले आहे. ठीक आहे. तर बघा सुई धाग्याने व्यवस्थित एका प्लेट्समध्ये ते मणी लावून घेतले. इथे गाठ टाकून घ्यायची आहे आणि फायनली बघा मग किती छान असं न्यू ट्रेंडिंग लुक सहित आपली ही काठपदर साडीवर काठ आणि साडीचा 1/2 मीटर कपडा यूज करून गोल गळ्यावर खूप सुंदर अशी ट्रेंडिंग डिझाईन तयार झालेली आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नक्कीच या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. सो ब्लाऊजचं फायनल लुक मी तुम्हाला दाखवते. तर बघा मग फायनली आपला ब्लाऊज कंप्लीट झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता की किती सुंदर अशी ही डिझाईन दिसते. आणि खरं तर ह्या डिझाईन आणि साडी आणि ब्लाऊजचं कलर कॉम्बिनेशन यामुळे हा ब्लाऊज खूप छान दिसतोय आणि नक्कीच या छानशा ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. तशी छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. साडीचा फक्त 1/2 मीटर कपडाच आपण इथे यूज केलेला आहे. खूप पण काही यूज केलेला नाही, त्यामुळे साडी खूप शॉर्ट होईल असंही काही नाहीये. पण कलर कॉम्बिनेशन जर यूज केलं तर खरं तर ना डिझाईनला खूप सुंदर लुक येतं. आणि बऱ्याच कस्टमरची रिक्वायरमेंट गोलगळा असतो आणि गोलगळ्यावर कशी डिझाईन बनवावी हे देखील आपल्याला समजत नाही. सो अशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करू शकतात. नक्कीच या डिझाईनमुळे साडीला ब्लाऊजला खूपच सुंदर असं लुक येईल आणि आय होप सो ही छानशी ट्रेंडिंग ब्लाऊज डिझाईन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. सो नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे. तर बघा मग आज मी काय शिकवलेलं आहे तर हे नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल. असंही मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्सही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने कटिंग स्टिचिंग सहजच करता यावी. आणि या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रश्न पडत असतील, काही प्रॉब्लेम्स असतील तर मला कमेंट करून नक्कीच कळवा. मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.